तर ज्ञानोबराय पुरुष आहेत. ज्या अर्थी ज्ञानाबाई म्हटलं आहे त्या अर्थी ज्ञानोबरायांना मुलंही असले पाहिजेत. ज्ञानोबरायांना मुलं 4 मुलं आहेत. प्रत्येक मुलाकरिता ज्ञानोबरायांनी इस्टेट तयार करून ठेवली. पहिला मोठा मुलगा त्याचं नाव जीवनमुक्त, 2 नंबरचा मुलगा त्याचं नाव योगी, 3 नंबरचा मुलगा त्याचं नाव साधक आणि 4 नंबरचा मुलगा त्याचं नाव अतिशय आवडतं त्याचं नाव संसारिक. अशी 4 मुलं ज्ञानोबरायांना आहेत. पहा, जेव्हा आईला छोटा मुलगा आवडतो आणि बापाला मोठा मुलगा आवडतो. आणि मी तुम्हाला असं एक विचारेन, आईला जर छोटा मुलगा आवडत असेल आणि बापाला जर मोठा मुलगा आवडत असेल तर मधल्यांची काय सोय? जाऊ द्या. तर प्रत्येकाकरिता ज्ञानोबरायांनी इस्टेट तयार करून ठेवली. पहा, मोठ्याची इस्टेट अमृतानुभव, योग्याची इस्टेट चांगदेव 65 आणि साधकाकरिता ज्ञानेश्वरी. आणि संसारिक हा मुलगा ज्ञानोबरायांचा अतिशय आवडता मुलगा होता आणि तो ज्ञानोबरायांजवळ गेला आणि त्याला ज्ञानोबरायांनी कुरवाळलं. ज्ञानोबरायांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला सारासार विचार हरिपाठ हरिपाठ नावाचा ग्रंथ त्याच्या हाती सोपवला. म्हणून ज्ञानाबाई आहेत. भक्त करुणाकर ज्ञानाबाई.